गुड इव्हिनिंग मंडळी, तुमचं स्वागत असा आता आजच्या संध्याकाळच्या व्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग बनवण्यामागचा विशेष कारण असा की आज मी करणा काढू गेलोय. आज मे महिन्याची 7 तारीख असतात आणि बघू शकता करणा एकदम पिकान पूर्णपणे तयार झालेली असत. सांगायचा आणि ब्लॉग करूचो आणि व्हिडिओ करूचो विषय असं होतो की माणसाचा लाईफचा काही म्हणजे भरोसा नाही. आज माणूस असलेलो उद्या असात नसात याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे या नैसर्गिक देणगीचा उपयोग करून एन्जॉय करणं ह्याच आपला मेन एक एम असावा या किंवा एन्जॉय करू आहे लाईफ. अजून तुम्ही जर ही करणं असत ही करवंदा असत ही तुम्ही अजून आठवड्याभरानंतर हरिसर येऊन बघलात ना तर सगळा झळझळीत असताना एक पण कारण दिसत नाही. त्यामुळे आता हे आपणा उपलब्ध असत या कारणांचं आपण भरपूर मनमुराद एकदम कंटाळो येईपर्यंत आपल्या मालवणी भाषेत ज्या बोलतात की नाही कंटाळो येईपर्यंत खाऊ होई. तसे आंबे काजू करवंदा जांभळा ही काय जी फळं असत ना ती वर्षातून एकदा येतात. तर ह्या वर्षी माका आमका ही दिसतं जायचं. पुढल्या वर्षी आपल्या लाईफमध्ये हेच दिवस येईपर्यंत किंवा याच फळांचं सीझन येईपर्यंत आपल्या लाईफमध्ये किती काही चेंजेस झाले असतले किती काय बदल झाले असतले हे आपणा काही गॅरंटी नाही. त्यामुळे आताही आपल्या समोर असत ह्यो सीझन जो उन्हाळ्याचा सीझन असा जो निसर्ग आपल्या नैसर्गिक फळांनी समृद्ध करून आपल्या समोर एक आणून ठेवता त्याचं आपण एन्जॉय करू ह्याच सांगणं असा. तुमच्या आजूबाजूक जर अशी जंगल किंवा अशी जर झाडा झुडपा असली आणि त्याच्यात करणा जांभळा आंबे काजू फणस हे जर असली की ना तर पोट भरून खाऊन घ्या. थँक्यू. एन्जॉय.